नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास. ऋतुसंहार हे त्यांचं षडऋतूंचं वर्णन करणारं निसर्ग काव्य आहे. आम्हाला आश्चर्य वाटतं ते त्यांच्या मालविकाग्नी मित्र या नाट्यकृतीचं. 24 पात्र त्यांनी परस्परांशी इतकी बद्ध केली आहेत की त्यातून कुणी वगळणं अशक्यच वाटावं. कालिदासांनी पुन्हा ती भोजपत्र हातात घेतली. मेघदूतमची छंदरचना अतिशय अवर्णनीय आहे, काही वेळा अतिशयोक्तीपूर्ण आहे, तरीही उत्कंठावर्धक आहे. रघुवंशम, ऋतुसंहार, उपजाती, इंद्रवज्रा, उपेंद्रवज्रा, वियोगिनी, रथोद्धता या सर्व छंदांचा प्रयोग केला असता तरीही इतकी सफलता त्याला प्राप्त झाली नसती. आणि आता रघुवंशमबद्दल कथन करायचं झाल्यास त्या महाकाव्याविषयी खूप काही बोलता येईल. रघुवंशातले नायक हे धरतीवर जन्म घेणारे, परंतु धरतीला स्वर्ग करण्याची आकांक्षा करणारे नररत्न आहेत. कालिदासांना आता आपली स्तुती असह्य झाली. पंडित अमरसिंहांनी कदाचित हे सत्य लिहिलं असेल, पण ते आपल्याला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळावी म्हणून. परंतु आपल्या लेखनाचं प्रयोजन प्रत्येक संहिता लेखन करताना हे कधीच नव्हतं. लोकानंदही आपण पाहिला नव्हता. मेघदूतम म्हणून आपण आपलीच अवस्था लिहिली होती. प्रत्येक कृतीचं कारण वेगळं होतं. त्यांनी पुढे न वाचता ती भोजपत्र रेशमी वेष्टनात ठेवली. उठले. त्यांच्या मनात मात्र दीपशिखा कालिदास हे अमरसिंहांनी त्या भाष्याला दिलेलं शीर्षक मात्र ध्यानात राहिलं. आरंभीची ती पंक्तीही शाक्त सूक्त महाकवी कालिदास यांनी महाकाव्याचा महामार्ग सर्वांसाठी उपलब्ध करून दिला असं वाटलं तरी प्रतिभावंत कवीच केवळ त्यांच्यापर्यंत पोचू शकेल. कालिदास मनाशी हसले. कशाला हवी आहे प्रसिद्धी? आणि कोण जपणार आपली प्रतिष्ठा? आपला पुत्र, कन्या, पत्नी की प्रेयसी? क्षणभर ते व्यथित झाले. आजवर जीवनाचं जे प्रयोजन होतं ते सिद्ध करण्याचा समय आला होता. परंतु विद्वत्वती विदिशात नव्हती. ती येईपर्यंत ते प्रतीक्षा करणार होते. ते उठले. कंठमाला परिधान केल्या. पितांबरावर मेखला घातली. नीलवर्णीय उत्तरीय त्यांच्या पितांबरावर शोभून दिसत होतं. अनुपम सुंदर राजपुरुषाचं रूप त्यांनी दर्पणात पाहिलं आणि निघाले. राजसभेत द्वारात प्रवेश करताना त्वरेने येत पंडित अमरसिंहांनी विचारलं, आमची भोजपत्र आणली नाहीत? उद्या आणीन, वाचायची राहिलीत, सहज कालिदास म्हणाले. तसं पंडित अमरसिंह म्हणाले, अद्याप यौवनात आहात महाकवी. अद्याप संहिता लेखन बाकी आहे, तेव्हा असं विस्मरण योग्य नव्हे. नंतरचे 2 दिवस राजसभेत काव्यशास्त्रावर विश्लेषण असल्याने पंडित अमरसिंहांना जाणवलं नाही. नंतर मात्र ते म्हणाले, आजचं आमचं अखेरचं भाष्य. उद्या मात्र तुमच्याबद्दल आम्ही बोलणार हे निश्चित. कालिदासांच्या मुखावर स्मितरेषा प्रगटली. आज मात्र पंडित अमरसिंह मनापासून राजसभेत काव्यशास्त्रावर बोलत होते. त्यांचं वक्तृत्व अमोघ होतं. कालिदास संथ शांत स्वरात बोलू लागले. काव्य हे मनातून एकेका पाकळीनं उमलणारं सहस्त्र दल आहे. ज्या दलात हे सहस्त्र दल आहे त्या जलात अगणित रत्न आहे. प्रत्येक रत्नाचा प्रकाश, उपयोग आणि घनता भिन्न आहे. त्यांचे प्रयोग भिन्न आहेत. ती रत्न एकत्र करून सरस्वती देवीसाठी करणं इतकं सहज नाही. परिश्रम करून साध्य करावं असं सहस्त्र दलही नाही. ती ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ज्याच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे त्याला हे गंधित रसयुक्त सहस्त्रदल प्राप्त होत असतं. दैवी प्रतिभा, साधना, वैचारिक मनोवृत्ती, शास्त्राभ्यास यांनी समृद्ध होते. अलंकारशास्त्र, साहित्यशास्त्र यातून काव्यवृद्धीसाठी अभ्यास केला जातो. संपूर्ण शास्त्राचा आधार असतो ते समीक्षाशास्त्र. ते सर्वत्र उपलब्ध साहित्याचा निकष काढला जातो. यालाच क्रियाकलाप असं नाव आहे. क्रिया आणि काव्यग्रंथ कल्पविधान त्यात आहे. कालिदास आणि पंडित अमरसिंह अधेमध्ये बोलत होते. अखेर 5 दिवसांनंतर ह्या विषयाचा परामर्श घेण्यात आला. हा विषय समाप्त करीत राजा भोज म्हणाले, काव्यशास्त्र किंवा साहित्यशास्त्र, व्याकरणशास्त्र अभ्यासून कोणी कवी होत नाही. परंतु 5 दिवसाच्या परिसंवादाची उपलब्धी म्हणजे हे आलेले पंडित विद्वान यांची विदिशाच्या राजसभेत असलेली उपस्थिती. यातून आणखी एक साध्य झालं असं की अनेक काव्यप्रकारांचा सुगंधित फुलोर इथे अनुभवायला मिळाला. एक विलक्षण अनुभूती होती. पंडित अमरसिंह उद्या एक अभिनव कार्यक्रम तर राजकवी कालिदास संगीताचा आनंद देणार आहेत. आम्हाला या प्रसंगी आमची कन्या विद्वत्वतीचं स्मरण होत आहे. ती असती तर विलक्षण तिला आनंद झाला असता. अनेक गुणांनी परिपूर्ण, सर्व शास्त्र पारंगत विद्वत्वती उत्तम संगीत गायकही आहे.
नृत्य पारंगत उत्तम चित्रकार आहे. या काळात तिची उपस्थिती तिला आनंददायी ठरली असती. उद्यानंतर आपण सारे परत जाल स्वस्थळी, परंतु आम्हाला तुमचं स्मरण राहील. आजवर इथे अनेक शास्त्रार्थ झाले, अनेक विद्वज्जन पंडित शास्त्रकार आलेत, भाष्य विचार मांडला गेला, परिसंवादही झालेत, मैत्री आणि सामंजस्य यावर विचार सभेत मांडल्या गेले. परंतु विद्यमान आर्यावर्तातला उज्जैनीच्या सम्राट चंद्रगुप्तांच्या राजसभेतला महाकवी आज आमच्या सभेत आला. विदिशाची प्रतिष्ठा वृद्धिंगत झाली. असा प्रतिभावंत प्रज्ञावंत महाकवी कालिदास युगातीत कवी आहे याची प्रचिती त्यांनी त्यांच्या महाकाव्यांनी दिली. आम्ही पंडित अमरसिंहांकडून जाणून घेतलंय की ते राजसभेत त्या महाकाव्याचा परिचय आम्हाला उद्या करून देतील. हा त्यांचा अभिनव कार्यक्रम असेल. सभा समाप्त झाली होती. निघताना पंडित अमरसिंहांना म्हणाले, तुम्ही काही दिवस वास्तव्य करावं कालिदासांसह. आम्हाला तर काही पारिवारिक कारणांनी असंभव आहे, परंतु आम्ही कवी कालिदासांना विनंती करतो, ते आमचं मानतील. कालिदास मागे होते तरी हा संवाद त्यांनी श्रवण केला. तेव्हाच त्यांना वाटलं ईश्वरच त्यांच्या मुखातून बोलला. अन्यथा विद्वत्वती येईपर्यंत कोणत्या निमित्तानं थांबावं हा प्रश्नच होता. तो सहज संपला होता. दुसऱ्या दिवशी राजसभेत जाण्यापूर्वी पंडित अमरसिंह त्वरेने त्यांच्या अतिथीगृहाकडे येत होते. कालिदास त्यावेळी गोमातेच्या मुखात एक एक भोजपर्ण देत होते. गोमाता आनंदाने खात होती. कालिदास, काय करता आहात? प्रत्यक्षाला प्रमाण काय द्यावं? जे दृष्टीस पडतंय त्या नेत्रांवर विश्वास असू द्यावा. परंतु आणि एकदम त्यांना जाणवलं. अखेरचं पान देत असताना ते एकदम पुढे आले. त्यांना स्वहस्ताक्षर त्या भोजपत्रावर दिसलं. कालिदास, ही आम्ही लिहिलेली, तुम्हाला वाचायला दिलेली भोजपत्र. मी क्षमा प्रार्थी आहोत. मित्रवर्य पंडित अमरसिंह, तुम्ही आमच्या साहित्याबद्दल परिश्रमाने आनंदाने खूप लिहिलत, परंतु मित्रवर्य, साहित्य हे स्तुती करून श्रेष्ठ होत नाही. काळच साहित्याचा परीक्षक असतो. आम्ही लिहिलेलं साहित्य कालातीत असेल की नाही याचा विचार करून आम्ही लिहिलं नाही, आणि झालंच कालातीत सिद्ध तर आम्हाला चिरंजीवित्व लाभलेलं नाही. कशाला हवं आमच्याबद्दल काही? कालिदासाचं नाव, ग्राम, जीवन, मातापिता सारं सारं अज्ञात असेल तरी काहीही प्रश्न येणार नाही. त्या नावानी किंवा आम्हालाही अज्ञात असलेल्या कुलवंशाने जसा आमच्यात तसूभर प्रश्न उपस्थित झाला नाही, तसं मात्र आमच्या साहित्याबद्दल जर ते निश्चितच सर्वांगसुंदर असेल, कोणी काहीही न पाहता आमच्या साहित्याचा आस्वाद घेतील. आता वर्तमान काळात त्याची प्रसिद्धी नकोय मित्रा. त्या दिवशी तुम्हाला बोलताना थांबवणं असंभव होतं, परंतु आता अधिक बोलू नये म्हणून तुम्ही परिश्रमाने लिहिलेली भोजपत्रावरची आमची स्तुती गोमातेला अर्पण केली. त्रिवार क्षमस्व. पंडित अमरसिंहांचे नेत्र भरून आले. त्यांनी कालिदासांना दृढ आलिंगन दिलं. गहिवरून आलेल्या शब्दांनी ते म्हणाले, कालिदास, असा प्रसिद्धी परांगमुख कवी अनन्य आहे. अनन्य आहे तुमची साहित्यनिष्ठा, अनन्य आहे तुमचं एकाकी जीवन, आणि अनन्य आहे तुमची लोकप्रियता. स्वतःबद्दल एकही शब्द न बोलणारा आणि दुसऱ्याला चातुर्याने जिंकणारा हा कवी अनन्य आहे. आम्हाला वंदनीय आहे. अमरसिंह मित्रा, आता आम्ही काही बोलणार नाही कालिदास, कारण आता तुमचं काव्यच युगानुयुगे जनसंवाद करीत राहील. मनात प्रश्न येतील त्यांच्या काव्यातून दिसला, परंतु प्रत्यक्ष कुठला तर संशोधन करू देत त्यांना. परंतु आमच्या हृदयात तुम्ही अनन्य आहात. कालिदासांनी त्यांचा हात धरून त्यांना आत नेलं. दोघंही मौन होते. नावृत्त कपाटम द्वारम देही, सुमधुर स्वर कालिदासांच्या हृदयाला छेद देत गेले. शतविक्षत मनाचे व्रण अद्याप होते. काळाने त्यावर अनेकदा लेप लावले होते, सांत्वन केलं होतं, परंतु तेच जीवन प्रयोजन झालं होतं. आज विद्वत्वतीच्या स्वरांनी त्या घावातून अनंत वेदना उसळून आल्या. कालिदासांनी कक्षाची द्वारं हलकेच उघडली. कुठलीच कल्पना नसलेली विद्वत्वती सुस्नात होऊन धूपानी केश सुकवत होती. दासी तिचा शृंगार करून देत होत्या. स्कंधावर उत्तरीय नव्हतं. अशा वेळी द्वारातून प्रगटणाऱ्या रविराजाप्रमाणे एक राजपुरुष प्रगटलाय हे पाहून दासी अचंबित होऊन तर विद्वत्वती संभ्रमित झाली. दोन्ही हात जोडून नमस्कार करीत प्रसन्न हास्य करीत कालिदास म्हणाले, शुभप्रभातम आर्ये. प्रत्यक्ष मदनच राजवेशात यावा असा हा पुरुष कोण? असा प्रश्न मनात उद्भवला होताच. कुठली? दासींनी त्वरित उत्तरीय तिच्या स्कंधावर दिलं. मेखला अद्याप लावली नव्हती. ती चरणांपर्यंत गेली. बाहुबंद एकच लावला गेला होता. कंठमाला अद्याप घालायच्या होत्या. कंकणं एकाच हातात होती.
चरणातल्या पदनिका मात्र घातल्या गेल्या होत्या. ती उठताच एक नाद उमटला. कालिदास पुन्हा प्रसन्न हसले. राजवैभवाचं तेज लाभलेले कालिदास म्हणाले, शुभ प्रभातम आर्ये. आपण आमच्या स्वागताचा स्वीकार केलेला दिसत नाही. आमच्या आगमनानं आणि सूचित न करता आलेल्या आगमनाने आपल्याला त्रास झाला असेल तर क्षमस्व. असं सूचित न करता येणं हा शिष्टाचार नाही याची आम्हाला जाणीव आहे. सख्यांनी तिच्या प्रसाधनाचं साहित्य जागीच ठेवलं आणि त्या कक्षातून बाहेर गेल्या. आम्हाला सूचित न करता येण्याचं प्रयोजन? आपल्याला भेटण्याची अतीव धीरता. किम कारणम? आपल्याविषयी, आपल्या ज्ञानाविषयी, रूपाविषयी, सर्व कलासंपन्न व्यक्तित्वाविषयी जाणून होतो. शिवाय प्रचितीही होतीच. साक्षात प्रचिती होती. आपण आमच्या हृदयस्थानी गौरवान्वित आहात. आपलं शुभ नाव, आपल्या येण्याचं प्रयोजन? रूपगर्विता, ज्ञानगर्विता विद्वत्वतीने त्याच पद्धतीने कालिदासांना प्रश्न केला. आपण आम्हाला ओळखलं नाहीत. हे आमचं भाग्य की दुर्भाग्य कळत नाही. विद्वत्वती क्षणभर मौन झाली. तिनं कालिदासांकडे पाहिलं. मुखमंडलाचं निरीक्षण केलं, परंतु अशी व्यक्ती परिचित आहे असं कुठूनही तिला वाटलं नाही. आपला परिचय? मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तु.